भारतीय क्रिकेट संघाची चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक। सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर 4 विकेट्सनं मात। विराट कोहलीच्या शानदार 84 धावा तर मोहम्मद शमीच्या 3 विकेट्स। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर देवगिरी निवासस्थानी बैठक। मुंडे कोकाटेंसह राष्ट्रवादीचे मंत्री आणि नेते बैठकीला उपस्थित। अजितदादा महायुतीतील अंतर्गत वाद पक्षबांधणीचा आढावा घेणार। मुंडेंच्या राजीनाम्यासाठी फडणवीस सुरुवातीपासूनच आग्रही। याआधी दादांसोबत 3 ते 4 वेळा चर्चा। राजीनामा न दिल्यास मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याचा फडणवीसांचा इशारा, सूत्रांची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीवरून राज्यपालांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारला। राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंच्या ट्विटनं नवा वाद। राजीनामा वैद्यकीय कारणातून दिल्याचा मुंडेंचा दावा, तर मुंडेंनी नैतिकतेतून राजीनामा दिल्याचं अजित पवारांचं म्हणणं। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत। राजीनामा आधीच व्हायला हवा होता। शपथच झाली नसती तर पुढील गोष्टींना सामोरं जावं लागलं नसतं। मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री पारदर्शी कारभार करत असतील तर स्वागत। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचं कौतुक, तर मुंडेंच्या राजीनाम्याचं खरं कारण समोर यायला हवं, ठाकरेंकडून शंका उपस्थित। मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात हक्कभंग आणणार। मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती फडणवीसांनी सभागृहात न देता थेट माध्यमांना दिली। काँग्रेस नेते नाना पटोलेंचा आरोप। धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार, अंजली दमानी यांचा इशारा। धनंजय मुंडेंच्या पापाचा घडा आता भरला, दमानी यांची टीका। गोपीनाथ मुंडे आज असते तर त्यांनी धनंजय मुंडेंना चापकानं फोडलं असतं आणि राजीनामा द्यायला लाभला असता। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर रोहित पवार संतापले।